पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गेले नाही तर त्यांची हत्या झाली असं मी नाही म्हणत आहे. तर ही बातमी पाकिस्तानमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि एकच गडबड आणि गोंधळ सुरू झालाय. त्याचं झालं असं की मंगळवारी रात्री इम्रान खान यांच्या बहिणी नूरीन खान, अलिमा खान आणि उजमा खान या त्यांना तुरुंगात भेटायला गेल्या. इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत, पण इम्रान खान यांना त्यांना भेटू देण्यात आलं नाही. इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी कोणालाच दिली जात नसल्यानं त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पाकिस्तानी सरकार आणि सैन्यानं त्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला. खरं तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे 2023 पासून रावळपिंडीतील अदियाला या तुरुंगात आहेत आणि हे सगळं झाल्यामुळे त्यांच्या हत्येची अफवा पसरली. पण इम्रान खान जिवंत आहेत, सुरक्षित आहेत, मग त्यांना भेटू का दिलं जात नाही असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जातोय. सोशल मीडियावर अनेकांनी शहबाज शरीफ यांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तुरुंगाबाहेर इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र इम्रान खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर कोणतेही अत्याचार केले जात नाहीत असं सरकारचं मत आहे.